नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेले पोलीसच राज्यात असुरक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। राज्यात पोलिसांवरील वाढते हल्ले हा चर्चेचा विषय बनला असताना गेल्या 3 दिवसात या घटनांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे खाकी वर्दीच असुरक्षित झाली आहे का असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडू लागलाय। महाराष्ट्रात पोलीसच सुरक्षित नाहीत। जळगावात पोलिसाचं अपहरण, संभाजीनगरमध्ये पोलिसावर टाकलं मिरचीचं पाणी, तर पुण्यात घरी जाणाऱ्या पोलिसालाच मारहाण। पोलीस हे नाव ऐकल्यावर अगदी भल्या भल्यांना घाम फुटतो। मात्र आता याच खाकी वर्दीची कुणाला भीती उरली नाहीये की काय आणि राज्यातले पोलीसच असुरक्षित आहेत की काय असे प्रश्नही आता विचारले जात आहेत। कारण पुण्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून घरी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला अडवत 4 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटल जवळचा हा प्रकारच पहा। हे तर झालं पुण्याचं, पण तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांवर मिरचीचं पाणी फेकल्याचा प्रकार उघडकीला आलाय। तर जळगावात चक्क पोलिसाचंच अपहरण केल्याचा प्रकार घडला। या प्रकरणी जळगाव पोलिसांनी अटकेची कारवाई करत अधिक तपास सुरू केलाय। मात्र पोलिसांवरील हल्ल्यांच्या वाढणाऱ्या घटना पाहता विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। जळगावमध्ये जर असं होत असेल तर हे मला असं वाटते कायदा आणि सुव्यवस्था नेमकं कोणाच्या हातामध्ये आहे, सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय। याही बाबतीतल्या विरोधी पक्ष नेत्यांनी आता ट्विट करण्याचं काम केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे। त्या बाबतीतली पण देखील आवाज कायदा सुव्यवस्था या प्रश्नावरती आम्ही विधानसभेमध्ये आम्ही मांडण्याचं काम करू। या सगळ्या घटना पाहता सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन 24 तास सेवा करणारे पोलीसच सुरक्षित नाहीत हे मात्र समोर आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांवर हात उचलणाऱ्या या समाज कंटकांना अद्दल घडवण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।